बघा, असं जर काही घडलं तर निवडणुकीच्या आधीच महायुतीचा हा दारुण पराभव असल्याचं मानलं जात आहे. मित्र हो, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले. त्यामुळं भाजपा आणि महायुतीला नक्की भीती वाटू लागलेली आहे. ते जाहीरपणे काहीही बोलो, त्यांची भीती आता त्यांच्या देहबोलीवरून सुद्धा दिसून येत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होप व्हाईट इंडियानं काही लक्षवेधी आकडे समोर आणलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. तब्बल 20 वर्षानंतर दोघे बंधू सोबत लढताना आता दिसतील. त्यामुळं मुंबई महापालिकेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता तर आहे. ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे ठाकरे बंधू विरुद्ध महायुती या हाय व्होल्टेज सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर होट पाईपचे संस्थापक अमिताभ तिवारी यांनी काही लक्षवेधी आकडे मांडलेले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अभ्यास करून तिवारी यांनी हे आकडे मांडलेले आहेत. 1.5 वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतल्या 6 पैकी 4 जागा महाविकास आघाडीने जिंकलेल्या होत्या, तर 2 जागा फक्त महायुतीला मिळालेल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये त्यांची ताकद दाखवून दिलेली होती. त्यांनी 4 जागा लढवून 3 जागा मिळवलेल्या होत्या आणि 4थी जागा अवघ्या 48 मतानं गमावलेली होती. तिथे शिंदे गटाचा उमेदवार विजयी झाला. महाविकास आघाडीमधील काँग्रेसनं 1 जागा जिंकली होती फक्त. महायुतीमधील भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. होट वाईप इंडियाच्या या तिवारी यांनी लोकसभेमध्ये कोणत्या पक्षाला विधानसभेच्या किती मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली होती या सगळ्याची आकडेवारी समोर ठेवून त्याच प्रकारे मतदान झालं तर काय होईल असा अंदाज बांधलेला. लोकसभेला महाविकास आघाडीनं विधानसभेच्या 36 पैकी 20 मतदारसंघामध्ये आघाडी मिळवली होती, तर महायुती 16 मतदारसंघामध्ये पुढे होती. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये लोकसभेसारखा पॅटर्न जर राहिला तर ठाकरे शिवसेना आणि मनसेला 90 जागा मिळू शकतात असा अंदाज तिवारी यांनी वर्तवलाय. भाजपा शिंदे गटाला 91 जागा मिळण्याची शक्यताही त्या तिवारी यांना वाटते. मुंबई महापालिकेमध्ये एकूण 227 प्रभाग आहेत. बहुमतासाठी 114 जागा गाठणं गरजेचं आहे. महायुती ठाकरे बंधूंना स्पष्ट बहुमत न मिळाल्यास काँग्रेस किंग मेकर ठरू शकतं. लोकसभा निवडणुकीत 2024 सारखा मतदानाचा पॅटर्न जर राहिला तर अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 5, काँग्रेसला 31 जागा मिळू शकतात, तर 15 जागा अन्य पक्षाच्या खात्यामध्ये जाऊ शकतात. विशेष म्हणजे 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला फक्त 31 एवढ्याच जागा मिळालेल्या होत्या. महायुतीमध्ये 3 पक्ष असून सुद्धा त्यांना फक्त 91 जागा आणि ठाकरे बंधूंना 90 जागा मिळतील अशी ही आकडेवारी सांगते. बघा, असं जर काही घडलं तर निवडणुकीच्या आधीच महायुतीचा हा दारुण पराभव असल्याचं मानलं जात आहे. त्यातच जे सर्वे समोर आले आहेत त्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं 44% मुंबईकरांचं म्हणणं आहे. त्याचाही मोठा धक्का भाजपला बसणार आहे. सध्या तरी निवडणुकीच्या आधीच महायुतीचा चेहरा काळवंडून जाण्याची परिस्थिती दिसत आहे. पाहूया काय होतंय ते. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.